कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। ओ कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए। लड़ती पतंगों में, भिड़ती उमंगों में, खेलों के मेलों में, पल खाती रेलों में, गन्नों के मीठे में, खद्दर में छींटे में, ढूंढो तो मिल जाओगे तब ताबो गीतों में। रंग है आज निखरे और खुल के आज बिखरे, मन जाए ऐसी होली, रग रग मचल के बोली। टस है ना मस है जी, जिद है तो जिद है जी, किसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए। कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए। बल्ली किथे है? ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। है अर्ज़ ये दीवाने की, जहाँ बोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। तुझ्या पद कमली तव ठाई
कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा तू बाग है। मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी सर्वांना विनंती करते। पंचकुलाकरिता मी गीतिका ताई सेलोकरीला आमंत्रित करते। मी खुशबू ताई समर्थीला आमंत्रित करते। मी अनिशा ताई जमवटळीला आमंत्रित करते। सदस्य ग्रामपंचायत वळणी यांचे माननीय श्री गोपालजी भुरे यांचे जांभूळकर सर यांना विनंती करते की त्यांनी शिलेदार ज्या काळात मुले जन्माला 14 वर्षाच्या झाल्या की 25 वर्ष वयाने मोठ्या पुरुषाचे लावून दिलं जात होतं, त्यांना समाजात मान सन्मान नव्हता, अशा अंधकाराच्या वातावरणात एका सावित्रीबाई सरस्वती ठरल्या। महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिणी आहे। स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तव्यारी सिद्ध करू शकते, हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले। क्रांतीज्योती सांगलीतल्या बालगोपालांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील विद्यार्थ्यांचं डंबेल्स आहे, तर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील लेझिम होणार आहे, तर मी सर्व लेझिम मधल्या मुलींना आमंत्रित करते की त्यांनी लेझिम प्रस्तुत करावं।
मिळाली तसेच मनापासून आभार त्यांचे. विद्यार्थ्यांचा डंबल्स होईल. एकच अपेक्षा असते की आपल्या मनोरंजनाचं साधन कसं होईल, परंतु इथे सर्व मुलं साधन म्हणून इथे उपस्थित झालेले आहेत. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो छत्रपती संभाजी महाराज की. चला आता आपली गाडी आली आहे स्टेशनावर. आता आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असा मानवतावादी संदेश देणारे संत नामदेव महाराज. आम्हा घरी धन शब्दातीच रत्ने, शब्दातीच शस्त्रे यद्र करू, शब्दाचे आमच्या जीवीचं जीवन, शब्दाचे वाटो धन जनलोका. अरे तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दातीचं गौरव सुद्धा करू, असे शब्दाचे महत्व सांगणारे या देशाचे संत राष्ट्रसंत तुकाराम महाराज. वेदाचे विटाळ शास्त्राचे विटाळ काय मंगळ विटाळशी, जन्मता विटाळ मरता विटाळ चोका म्हणे विटाळ आधी होती, असा विद्रोहाचा पहिला होकार देणारे संत चोकामेळा. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आदर्श मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व असणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर तुमच्या आमच्या धमन्यामधलं रक्त सडसडायला लागतं
आणि सडसडलेलं लागतं, उसळायला लागतं ते आदर्श राजे, विश्वरत्न बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे घेऊन स्वराज्याचे रक्षण करणारे छत्रवीर संभाजी महाराज, ज्या महामानवाने सांगितले की विद्येविना मती, नीती आणि गती जाते, आणि गती गेल्यामुळे आपले वित्त खचतो, आणि वित्त गेल्यामुळे आपले शूद्र हा विनाश होतो, असे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्या माय माऊलीनं या महाराष्ट्रातील, या देशातील महिला शिकावी, या समाजातील महिला शिकावी, या समाजातील मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, म्हणून त्या काळामध्ये कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं, नेतृत्व मिळावं, म्हणून संविधानाच्या माध्यमातून एक व्यक्ती एक वोटाचा अधिकार देणारे संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, या भारत देशामध्ये अनेक साधू संत झाले, ज्यांनी अनेक मोठमोठे मंदिर बांधले, पण असा एक संत झाला की ज्याने नेहमी सांगितले की मी कोणाचा गुरु नाही आणि कोणी माया चेला नाही, श्री राष्ट्रसंत गाडगे बाबा. मित्र हो, कि गधे की हमेशा चाल को गधे कभी पाते नहीं, कुत्ते भले ही भोगते पर बीच में आते नहीं, अरे पर शेर ऐसी चीज है जो कुचल होता खेल में, करके वही राजा कहा जाता है जंगल इस मेल में. असे सांगणारे या देशाचे शेवटचे खरे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी विदेशामध्ये सांगितलंय की अरे हिंदुत्व वो नहीं है, ना जात है, ना धर्म है, ना पंथ है, ना पक्ष है, जो स्वयं सत्य प्रकाशित है वही सच्चा हिंदुत्व है, असे परदेशात जाऊन सांगणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, अण्णाभाऊ साठे, धरती आबा बिरसा मुंडा, आणि ज्या ज्या महामानवांनी हा आमचा बहुजन समाज आहे, आमचा विखुरलेला समाज आहे, ज्या ज्या समाजाला जागृत करण्यासाठी आपले कवाड कष्ट केले, आपले अथक परिश्रम केले, त्या समस्त महामानवांना आम्ही प्रथमतः अभिवादन करतो. तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुंदरसा असा कार्यक्रम आज तुमच्या या वन्नी गावामध्ये घेण्यात आलेले आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या वन्नी गावच्या सरपंच आदरणीय तिगरेताई उपस्थित आहेत. आदरणीय उपसरपंच साहेब सचिनजी तिगरे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. समाज कार्यकर्ता आदरणीय छत्रपती वैद्य सर आहेत, प्राध्यापक गांधी विद्यालय वन्नी, लांडगे सर आहेत, सेलोकर ताई आहेत, त्यानंतर आहेत पुन्हा दिनकरजी सेलोकर साहेब आणि प्रीतमजी धाबेकर साहेब, तथा उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर. झाल्यानंतर त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती, आणि बालविवाहाची प्रथा असताना समाजाला कुठेतरी जागृत करावं म्हणून 1 जानेवारी 1848 पुणे येथे त्यांनी पहिली शाळा उभी केली. आता शाळा तर उभी केली, परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मनात प्रश्न आला की या शाळेला शिकवणार कोण. महात्मा फुले हे एकटे शिक्षित असताना महात्मा ज्योतिराव फुले यांना विचार आला की या शाळेला आता शिकवायचं कोण. तर आदरणीय सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लक्षात आलं की आपण आपल्याच पत्नी ज्या साऊ होत्या म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊया, आणि शिक्षण देऊन सणारी त्यांना एक आदर्श शिक्षिका म्हणून घडवूया. आणि ते ज्योतिराव फुले साऊकडे गेले आणि म्हणाले की साऊ, आपल्याला हा समाज जागृत करायचा आहे, आपल्याला या समाजाचं उत्थान करायचं आहे, त्यासाठी आपल्याला शाळा उघडाव्या लागतील. आणि साऊनी ते मान्य केले. सावित्रीबाई फुले शिकल्या, शिक्षिका झाल्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज आमचा समाज कुठे चाललाय? आज आमचा समाज कुठे चाललाय? तर आमचा समाज चाललाय वेगवेगळ्या टीव्ही मागं. मित्रांनो, आज आमच्या समाजातल्या महिला कुठे आहेत? आज आमच्या समाजातल्या स्त्रिया कुठे आहेत? आज आमच्या समाजातल्या सिंधी मारवाडींच्या महिला या व्यवसाय करून सणारी आपला घर, समाज आणि परिवार समोर नेत असतात. त्याचप्रमाणे आपल्या या तेली, कुणबी, माडी, धनगर समाजातील महिलांनी सुद्धा नवीन नेतृत्व करायला पाहिजे. परंतु आज आमचा समाज हा नेहमी टीव्ही समोर बसताय. आमच्या महिलांचं सुरूच असतंय, सायंकाळ झाली की हे रिश्ता क्या कहलाता है, बरोबर ना? थोड्या वेळानंतर आमची महिला पाहिजे की सास भी कभी बहू थी, त्यानंतर पुन्हा थोड्या वेळानंतर म्हणते उतरण, थोड्या वेळानंतर म्हणते चढण, घसरण आणि पसरण. उपवास करू करू पुढे वाढून गेलेले आहेत. ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे. मित्रांनो, तुमच्या इकडे वटसावित्री करतात का?
करतात ना? बरं, का बरं करतात? की तोच नवरा 7 जन्म भेटावा म्हणून करतात ना? हा, तर मी एकदा माझ्या आमच्या काकूला विचारलं की का हो काकू, तुम्ही दर वट पौर्णिमेला वडाच्या झाडाच्या भोवताल फिरता, तर त्याचं कारण काय? तर आमच्या काकूने सांगितलं की हाच नवरा 7 जन्म भेटावा म्हणून. आता मग मला प्रश्न पडला की तो नवरा दारू पितो तरी 7 जन्मे तोच पाहिजे, तो घर्रा खातो तरी तोच पाहिजे, बरोबर का नाही? तो आपल्याला रात्री मारतो तरी तोच पाहिजे. मग मी आपल्या काकूला प्रश्न विचारला, का हो काकू, काका भेटावं म्हणून तू वडाच्या झाडाला 7 चक्रा मारतं का नाही? हा, मग माया काकाने वाटलं पाहिजे ना, हेच काकू म्हणे 7 जन्म भेटावं म्हणून, बरोबर का नाही? तर ज्याप्रमाणे आमच्या महिलांना वाटतं की हाच नवरा जर 7-7 महिने 7-7 जन्म हा भेटावा म्हणून तुम्ही वडाच्या झाडाला 7 चक्रा मारता, मी तुम्हाला हात जोडून आज विनंती करतोय की निदान तुम्ही आपल्या घरी जा आणि आपल्या नवरोबाला विचारा, का हो म्हणा की तुम्ही मला भेटावं म्हणून मी वडाच्या झाडाला 7 चक्रा मारतो, मी तुम्हाला 1 जन्मात भेटावं म्हणून बाबरीच्या झाडाला 1 तरी चक्कर मारा, मारतील काय? नाही ना. तर म्हणून आमच्या महिलांनी ते शिकलं पाहिजे. जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, अरे जब चाहा कुचला मचला, जब चाहा धुक्कार दिया. मित्रांनो, त्या काळामध्ये आपल्याला तुकडोजी महाराजांनी सांगितलंय की या देशाचं जो मर्दांना महिलांनी जन्म दिलाय, परंतु आजची स्थिती अशी आहे की आज आम्ही आमच्या ज्या आदर्श महिला आहेत त्या आदर्श महिलांवर आम्ही अन्याय अत्याचार करत आहोत. मित्रांनो, या देशामध्ये अनेक साधू संत झाले, ज्याने अनेक मोठे मंदिर बांधले, परंतु असा एक संत झाला ज्याचं नाव आहे गाडगे बाबा. मित्रांनो, अंगावर फाटके कपडे घातलेला आणि वाणी पायाने फिरत असलेला गाडगे बाबा तुम्हा आम्हाला जास्त आला पाहिजे. मित्रांनो, एकदा नदीकाठी एक दशक्रियाचा कार्यक्रम सुरू होता आणि दशक्रियाच्या कार्यक्रमामध्ये सुरू असताना तिथून राष्ट्रसंत गाडगे बाबा जात होते. गाडगे बाबांनी अचानक एक भटजीला प्रश्न विचारला की बाबा, मी 2 दिवसापासून उपाशी आहे, की बाबा मी 2 दिवसापासून उपाशी आहे, मला तुमच्या जवळचं थोडं बहुत अन्न मिळेल का? यावर तो भटजी म्हणतो की नाही, हे अन्न तुझ्यासाठी नाही, हे 10 दिवसा मेलेल्या अगोदर जो हा व्यक्ती आहे त्याच्यासाठी आहे. बाबा मग पुन्हा आश्चर्याने त्यांना प्रश्न विचारतात की बाबाजी, तो मेलेला माणूस कुठं आहे? बाबाजी, तो मेलेला माणूस कुठं आहे? तो भटजी त्याला उत्तर देतो की म्हणे स्वर्गात आहे. बाबाजी त्यांना पुन्हा प्रश्न विचारतात, बाबाजी स्वर्ग कुठं आहे? तर भटजी त्याला म्हणतो की खूप दूर आहे. तो विचार केल्यानंतर गाडगे बाबा जवळच्या नदीत उतरतात. मित्र हो, नदीत उतरल्यानंतर आपल्या हातानेच की त्या नदीतला पाणी फेकायला लागतात आणि फेकता लोक त्यांच्याकडे हसायला लागतात की बाबा हे म्हातारे वेळ झालं तर नाही, नदीतला पाणी नदीतच जाऊन राहिले. लोक आश्चर्यचकित होऊन गाडगे बाबाकडे गेले आणि म्हणाले, का हो गाडगे बाबा, तुम्ही काय करून राहिले? बाबा म्हणाले, मी माझ्या शेताला पाणी देतोय. लोक आश्चर्यचकित करून म्हणाले, म्हटलं तुमची शेत कुठं आहे? अमरावतीला. गाडगे बाबा पुन्हा लोकांनी विचारलं, अमरावती कुठं आहे? तर खूप दूर आहे जी. लोकांनी हसून त्या गाडगे बाबांना म्हणाले, अरे तुम्ही या इथला जो पाणी आहे तो इथेच पडतोय, तुमच्या शेताला कसं जाईल? शेवटी गाडगे बाबा विचारपूर्वक उत्तर देतात की म्हणे 10 दिवसा अगोदर जर मेलेल्या माणसाला जर हा भटजी जर इथून भाग पोहोचवत असेल तर मी इथून फेकलेला पाणी हा माझ्या शेताला का जाणार नाही? तर मित्रांनो, अज्ञान युगात विज्ञान सांगणारे गाडगे बाबा होते. अज्ञान युगात विज्ञान सांगणारे गाडगे बाबा होते, परंतु आजचे महाराष्ट्र विज्ञान युगात अज्ञान सांगतात की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर ना? अरे गाडगे बाबा जे आहे ते एकही दिवस शाळेत गेले नाही. ते म्हणायचे की मित्र हो, लोक हो, एक वेळ चटणी भाकर खा, वेळ प्रसंगी आपल्या घरचे भांडे विका, पण मुलांना शिकवा शाळा. कारण शिकवा मुलांना शाळा. शिक्षण हा तिसरा डोळा. शिक्षण हा तिसरा डोळा. बापाने मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार झाला.
बापाने मुलगा नाही शिकवला, अरे तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तसेच शिक्षण देणे अगत्याचे. मित्रांनो, ज्या गाडगे महाराजांनी आपल्या समाज जागृतीसाठी अथक परिश्रम केले, त्या गाडगे महाराजांचं आपण कधीतरी वाचन करायला पाहिजे, कधीतरी त्यांचा इतिहास काढून पाहायला पाहिजे की भुईच गाडगे बाबा मोठं व्हावं तर मी सांगितलेल्या विचारावर चला, मी सांगितल्या कार्यावर चला, असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं की या समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी, समानता प्रस्थापित व्हावी, म्हणून त्यांनी आपल्याला भारताचे बाबासाहेबांचे स्वप्न होते ते आज आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. का? कारण बाबासाहेबांच्या नावावर असतील किंवा वेगवेगळ्या थोर महापुरुषांच्या नावावर असतील आज अनेक संघटना तयार झालेल्या आहेत की म्हणून म्हणायचे आहे अरे संघटना. तर मित्रांनो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी जो संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सर्वसामान्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, आज आम्ही जर बाबासाहेबांचं नाव घेतलं की आमच्या लोकांच्या मस्तकावर काय येतात, घोडे येतात. आम्ही जर कधी म्हटलं की बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, जर आम्ही असं म्हटलं लोक म्हणते हा आमच्या पार्टीचा आहे का त्याच्या पार्टीचा आहे, बरोबर ना? बरं, आम्ही त्याच्या पार्टी वगैरे आपल्याला कुठं व्यवसाय करणे, लग्न करायचं आहे का आपल्याला? नाही. परंतु कार्यक्रमात आम्ही गाडगे महाराज सांगतोय, अरे गाडगे महाराजांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही शिवाजी महाराज सांगतोय आणि शिवाजी महाराज यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतोय. का? कारण मित्रांनो, तुकाराम महाराजांना गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानले महात्मा फुलेंनी, अरे महात्मा फुलेंना गुरु मानले. आपण समस्त ज्या थोर महापुरुषांनी आपल्या समाजाला जागृतीसाठी प्रयत्न केले, त्या समस्त थोर महापुरुषांसाठी आपण बोर झाले का? बोर झाले? गेल्याने नाही. आमची सर्वात अगोदर सुरुवात होते रील पासून, होते की नाही? आमचे सर्वात शेवट होते स्टेटस पासून, की आज यानं कोणता स्टेटस ठेवलं ना, आज त्यानं कोणता स्टेटस ठेवलं. बाबा हा कधी नाही, त्याच्यात तुमची काही गलती नाही, बरोबर? तो निसर्ग होत आला. वाघासारखे जगा, कसे जगा? तर त्या भगतसिंगांचं नाव तुम्ही जर ऐकले असेल तर वयाच्या 23व्या वर्षी फाशावर जाणारे भगतसिंग हे तुम्हाला आम्हाला समजायला पाहिजे. नो रिस्पॉन्स, थँक्यू. तर आज समाजातून आपल्याला भगतसिंग शिकता आला पाहिजे की फासावर जाताना भगतसिंग म्हणतात की न अजमत दे न सूरत दे, न अजमत दे न सूरत दे न तीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. मित्रांनो, फासावर जाताना सुद्धा जर एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मला देशासाठी लढण्याची हिम्मत दे. आज इथं सर्व तरुण मित्र आणि मैत्रीण बंधू आहेत, 10वी 12वीतील तरुण मित्र मैत्रीण बसलेले आहेत. तुम्हाला एकच विनंती करतोय, आता लग्न सीझनचा कार्यक्रम सुरू आहे किंवा नाही? पुस्तके वाचणाऱ्याने कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे, तिच्या एका इशाऱ्याने. तुझ्या गावावरून ग जवा जवा जाईन मी, जरी भुलली तू तुले चोरून पाहिन मी. तर ही आनंदराव नावाची कवी आहे, त्यांचं एक कविता होती, परंतु आहे का नाही? आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमच्या ताई म्हणजे तरुणांना शिकवतात पण प्रौढ लोकांनाही शिकवतात. म्हणजे ह्या म्हणजे समजा तुम्हाला शिकवणे हे तर सर्वात आहेच कठीण, ॲज अ शिक्षक म्हणून मलाही माहित आहे, परंतु बुढे लोकांना ज्यांना धड्याचं पेनही पकडता येत नाही त्या लोकांना सुद्धा शिकवण्याचं काम हे आमच्या ताई करत आहेत. खरंच ह्या ताई अभिनंदनीय, जोरदार त्यांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. बरोबर? आता टाळ्या वाजवल्या का होते, थोडसा KYC करा आणि दुसरा म्हणजे अपडेट करा. बरोबर आहे की नाही? आपल्या मागे तेच काम आहे ना. एक कोणतं? KYC करा आणि दुसरं कोणतं आहे?
अपडेट करा, आधार अपडेट करा, पासबुक अपडेट करा, हे अपडेट करा, ते अपडेट करा, बस अपडेट मध्येच आमचा दिवस चालला जातो, बरोबर आहे. आणि बेटा तुमच्यापेक्षा तर गंभीर परिस्थिती आमची शिक्षक लोकांची आहे, बरोबर. नवीन वर्ष लागलं, हा जनगणना करा, ते जनगणना करा, अमका करा, ढमका करा, तुम्ही किती जेवला त्याचा हिशोब द्या, कोणा किती डाळ खाल्ली त्याचा हिशोब द्या, पुरा म्हणजे ठीक आहे. तर पुरं वाया जात आहे, ठीक आहे. चला, आणि येणे दो जान थोडी है, अगर खिलाफ है तो जाने दो जान थोडी है, ये सब धुआं है आसमान थोड़ी है, सभी का खून शामिल है यहाँ के मिट्टी में, सभी का खून शामिल है यहाँ के मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. शेवटी मलाही माहित आहे की तुमचा कार्यक्रम पाहण्याची खूप आतुरता आहे, त्यामुळे तुम्हाला पुढील नवीन वर्ष आलेलाच आहे. पुढील नवीन वर्ष म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुखी, समाधानी आणि समृद्धीचा जावो अशी मी जिजाऊ चरणी प्रार्थना करतो आणि इथे लांबलेलं भाषण थांबतोय. जय जिजाऊ, जय शिव. त्यामध्ये जे प्रथम आले त्यांना आम्ही बक्षीस वितरण करत आहोत आणि हे पेपर श्री स्टडी केअर सेंटर पवनी यांच्या मार्फत होतं. तर श्री स्टडी केअर सेंटरचे संचालक यांना आमंत्रित करते की त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करावे. यानंतर नियती दिघरे, हर्षा दिपकाटे, खुले ग आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी, ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी, फुलू लागल्या कड्या कोवळ्या फुलू लागली फुले ग, फुलू लागल्या कड्या कोवळ्या फुलू लागली फुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. ओढ ज्ञानाची वाढली, शाळा पोरींची काढली, ओढ ज्ञानाची वाढली, शाळा पोरींची काढली, तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग, तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे, या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे, ज्ञानाची ही उंच पताका अजून गगनी झुले ग, ज्ञानाची ही उंच पताका अजून गगनी झुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग, स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. धन्यवाद. यानंतर वो एक स्त्री ही समझ सकती थी और यही बदलाव लाने के लिए और फातिमा शेख. जीते हैं
जाने के बाद विधवा की जिंदगी जी ली, इसका केशव पान कर दो। मेरे हाथ में किताब देखी तो तेरे हाथ में रहेंगे। शिक्षा वो प्रकाश है जो अंधकार को दूर करे। शिक्षा कोई भेदभाव नहीं करती। शिक्षित होना हम सबका अधिकार है। कितनी भी परेशानी इस समाज का हर बार हम सहेंगे, पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम, भारत के हर बेटी को बढ़ा के रहेंगे। अशी सावित्री होती हुशार रणांगणावर कसून कमार, अशी सावित्री होती हुशार रणांगणावर कसून कमार, क्रांतीचा देवाने रक्ताचा तेल जत ज्ञानाची पेटवली, जत ज्ञानाची पेटवली, अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजविली, अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजविली, दिसायला होती कोवळी पोरा रूप सुंदर मन खंबीर, दिसायला होती कोवळी पोरा रूप सुंदर मन खंबीर, रस्त्यात आडवा डाकू मवाली तिला मर्दांगी दाखवली, तिने मर्दांगी दाखवली, अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजविली, अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजविली, अहो प्रथम शाळेची घंटा
डोक्यावरून गेल्या, ज्यामध्ये वारसाच नव्हा, ज्यामध्ये वारसाच नव्हा त्या प्रमाण झालं असं होई. मला कुठे माहित, मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी शेरशाह दगडाबरोबर शेरही सोसले होते. तुमच्या शब्द सांगायची तर रात्रंदिवस खासले होते. आज मी कसलं गाव झेलते? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतो. आम्ही कोणकोणत्या विष पेचवल्यात, हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवसलात. म्हणूनच तुमच्या बैरक्कम हे घराला घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझी घरी व्यक्ती जी असेल तर पुढे झुकत नाही. माझी घरी व्यक्ती जी असेल तर पुढे झुकत नाही. ती कोणत्याही जीवाबाबाकडे आंधळपणे माथा टिकीत नाही. ती कोणत्याही जीवाबाबाकडे आंधळपणे माथा टिकीत नाही. आमच्याच मातीत आमच्याच लोकांकडे तुझा भाऊ बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारची GR काढावी लागली. आपल्या सोयीचं नसलं की विचारा कवडी काय नडवलं. समाजासाठी काही करायचं म्हटलं की आपल्या पोटात गोळा होतं. ज्योतिबाशिवाय सावित्री, ज्योतिबाशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा. एकटे दुःखकडी येता येणार नाही. विचारांची गोटी सुनाला घरी. म्हणूनच लेकिन मी तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्या सावित्रीबाईसाठी. आणि यानंतर आमच्या जिल्हा परिषद प्राथमिकच्या चिमुकल्या तुमच्या समोर एक सुंदरसं नृत्य प्रस्तुत करत आहे.
माझे पूर्ण नाव अर्णव जोंबाई ढेंगरे. मी इयत्ता 6व्या अ वर्गात शिकत आहो. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी थोडक्यात 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकाल हीच माझी नम्र विनंती. देशातील समस्त स्त्रियांच्या शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई. देशातील समस्त स्त्रियांच्या विश्वभावन नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, विधवा अनाथांच्या बनला तुम्ही आई. त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई सावित्रीबाई. सावित्रीबाईच्या स्मृतिगंधात रंगलेली ज्ञान व्यासपीठ, सावित्रीबाई सारखे महान कार्य करणारे प्रिय गुरुजन वर्ग व ज्ञान उपसक विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवलं. हे बोलायला वाजायला खूप सोपं आहे, पण त्या ज्या परिस्थितीत शिकल्या, त्यांनी ज्या परिस्थितीत मुलींना शिकवलं, त्या परिस्थितीत जर आपण आढावा काढला तर खऱ्या अर्थाने आपल्याला समजणार की सावित्रीबाई कोण होत्या. त्यावेळेस मुलगी जन्माली या नाव हे सुद्धा एक पाप समजलं जात होतं. 20 ते 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या पुरुषाशी लग्न लावून दिलं जात होतं. 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा खोलून तेथे शिक्षणाचा पाया रोवला. त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांना मान मिळाला. यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असताना त्यांच्यावर दगड, शेण, चिखल, केकन त्यांना मारून फेकायचे, कारण त्यावेळेस स्त्री शिक्षण लोकांना मान्य नव्हते. स्त्री शिक्षण म्हणजे पाप समजले जात होते. तरीही त्यांनी न डगमगता स्त्री शिक्षण हे लागू केले आणि शिक्षणासोबत त्यांनी बालविवाह, स्त्री केशवपणा अशा क्रूर प्रथांचा विरोध केला. सावित्रीबाईंनी दीनदुबळ्यांना, अनाथांना, विद्वानांना आधार दिला. सावित्रीबाईंनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भय व्हा हा संदेश दिला. घरातील एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब शिकते हा त्यांनी
होत्या. अशा त्या महान क्रांतिज्योती होत्या. अशा या क्रांतिज्योतीला आम्ही साक्षात प्रणाम करतो आणि शेवटच्या 2 ओळी बोलतो. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाची ज्योती, म्हणूनच तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री.
तळाचा गडगडाट होऊ द्या रे. आणि यानंतर तास त्यानं अंबरडा फोडला, भिडवाडा बोलला, भिडवाडा बोलला. बाळानं तुम्ही यार पहा माझी दुर्दशा, पाहून माझे दीन रूप पिकतो रे हजा. बाळानं तुम्ही यार पहा माझी दुर्दशा, पाहून माझे दीन रूप पिकतो रे हजा. हृदयाचा त्यानं आज, हृदयाचा त्यानं आज रे बांध फोडला, हृदयाचा त्यानं आज रे बांध फोडला. भिडवाडा बोलला, मी बोलताच त्यानं अंबरडा फोडला, भिडवाडा बोलला. माझी माई शाळेत आली र जो मना, चिल्या पिल्यांना तिनं शिकविलं प्रेमानं. आज फुटली रे ती पाटी, आज फुटली रे ती पाटी, खडूही तुटला. आज फुटली रे ती पाटी, खडूही तुटला. भिडवाडा बोलला, मी बोलताच त्यानं अंबरडा फोडला, भिडवाडा बोलला. वाटान याच माझी रमाय चालली, सनातन्यांची तीनार दगड झेलली. वाटान याच माझी रमाय चालली, सनातन्यांची तीनार दगड झेलली. रक्ताची धार लागली, रक्ताची धार लागली तिच्या कपाळाला, रक्ताची धार लागली तिच्या कपाळाला. भिडवाडा बोलला, मी बोलताच त्यानं अंबरडा फोडला, भिडवाडा बोलला. हळहळत माय बापानं आधार तो दिला, रडू नको सावित्री ज्योतिबा बोलला. हळहळत माय बापानं आधार तो दिला, रडू नको सावित्री ज्योतिबा बोलला. मी बोलताच त्यानं अंबरडा फोडला, मी बोलताच त्यानं अंबरडा फोडला. भिडवाडा बोलला, भिडवाडा बोलला. कोणामुळे जीवनाचं सोनं तुझ्या झालं, कोणामुळे सावित्रीने हो झेलले ग बाई सेन कुडे. सावित्रीने झेलले ग बाई सेन कुडे. जीवनाचं सोनं तुझ्या झालं, कोणामुळे जीवनाचं सोनं तुझ्या झालं, कोणामुळे सावित्रीने हो झेलले ग सावित्रीने हो झेलले ग बाई सेन कुडे. स्त्री शिक्षणाची तिने जोत ही लाविली, स्त्री शिक्षणाची तिने जोत ही लाविली. अनाथन प्रतीकांची झाली ती सावली, अनाथन प्रतीकांची झाली ती सावली. कणकण तिने रात की, कणकण तिने रात की तुझ्यासाठी जडे. सावित्रीने हो झेलले ग बाई सेन कुडे, सावित्रीने झेलले ग बाई सेन कुडे. शिकवणी शहाणी तू झालीस ग आज, शिकवणी शहाणी तू झालीस ग आज. पण विसरू नको तू सावित्रीचा त्याग, पण विसरू नको तू सावित्रीचा त्याग. वसातीचा घेऊन आता, वसातीचा घेऊन आता फुलावळे मडे. सावित्रीने हो झेलले ग बाई सेन कुडे, सावित्रीने झेलले ग बाई सेन कुडे. जीवनाचं सोनं तुझ्या झालं, कोणामुळे जीवनाचं सोनं तुझ्या झालं, कोणामुळे सावित्रीने झेलले ग बाई सेन कुडे. सावित्रीने झेलले ग बाई सेन कुडे. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू
तसेच विद्यार्थी मित्रांनो आणि गावकरी मित्र, प्रत्येकाचं स्वप्न असते की काहीतरी आपण, प्रत्येकाला वेगवेगळं स्वप्न असते की आपण काहीतरी बनावं आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आपण ती धावपळ करीत असतो. विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल, आज जर आपण सद्यस्थिती विचार केली तर विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल की आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असावा. मुलींचंही तेच, बालवयात लग्न झालं त्यावेळेस त्यांचं वय एकदम कमी होतं, त्यावेळेस त्यांना काय संस्कार झाले असतील. आज म्हणजे त्या काळी जे त्यांच्या पोतीकडनं त्यांना संस्कार झाले असतील, ज्योतिरावांनी त्यांच्यावर काही संस्कार केले. मुलगा ज्यावेळेस लहान असतो तो मातीचा गोळा असतो, त्या विद्यार्थ्याला घडवण्याचं कार्य हे कुटुंबातून होते. सर्वप्रथम आईकडनं होते, त्यानंतर त्याला जे कुटुंबातून जे संस्कार मिळतं त्यातून तो विद्यार्थी घडत असतो. तर त्यावेळेस त्यांच्या पतिदेवांनी जे संस्कार केले त्या संस्काराच्या आधारावर सावित्रीबाई घडल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्यावेळेस पहिली शाळा काढली त्यावेळेस त्यांनी विचार केला की या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कोण असेल. समाज विरोधात जाऊन ज्यावेळेस सावित्रीबाईंनी ते काम हाती घेतलं आणि समाज विरोधाचा सामना केला. हे साधारण गोष्ट नाहीये, आपल्याला वाटतं तेव्हा सोपं नाहीये. आज समजा आपल्याला एखाद्या रस्त्यावर जर एखादा काटा पडलेला असेल आणि आपल्याला तो दिसला तर आपण काय करतो, त्याच्यावर ओलांडून जातो. ते आपल्याला वेळ नाही की आपल्याला तो बाजूला करून म्हणजे इतरांचं काही पाय द्यायला पडणार नाही, ही मानसिकता आपली नाही. आज ही परिस्थिती आता आपण काय विद्यार्थ्यांना घडवणार आहोत. विद्यार्थ्याला समजा ते दिसलं, समजा त्याच्या वयानुसार जर ते त्याला कळत नसेल, पण त्यावरचे संस्कार करणं ही जबाबदारी कोणाची आहे. सगळ्यात आधी सर्वात महत्वाचं आहे की पालकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, त्यानंतर शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे की त्या विद्यार्थ्यांवर संस्कार कसे व्हायला पाहिजे. समजा वाटेवरचा काटा समजा त्या विद्यार्थ्यांनी उचलला, त्याने समजा गाडी थांबवली, गाडीने जात असेल गाडी थांबवली, त्याला वाटलं की आपण इथे काहीतरी थोडीशी माती टाकून तो बुजवण्याचा प्रयत्न करावा. तर आपल्यासारखी इतर काही लोक जे सभ्य म्हणून वावरतात त्या लोकांना असं वाटतं की हा मूर्ख आहे, त्याला काय गरज आहे. लोक हसतात त्यावर. या मानसिकतेतून बाहेर निघायची आज गरज आहे. तरच म्हणजे या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याला काहीतरी अर्थ आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जयंती साजरी करायची असेल तर त्यांचे विचार आत्मसात करायची आज खरी गरज आहे. जयंती नुसती साधारण माणसंही साजरी केली जात नाही, काही ठराविकच ज्यांचं कार्य अप्रतिम आहे, ज्यांनी समाजासाठी काहीतरी देणं करून ठेवलेलं आहे, ज्यांचं कार्य अमर आहे ते अमर, त्यांच्या कार्याने ते अमर झालेले आहेत, अशाच लोकांची जयंती साजरी केली जाते. तर त्यांच्या कार्याचा वारसा हा पुढे चालवायचा असेल तर विद्यार्थ्यांनी तो पुढे ज्ञान देण्यासाठी तो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपण 3 जानेवारीला जो सावित्रीबाई जयंती सोहळा साजरा करत आहोत, तर या ठिकाणी प्रतिमा रूपामध्ये उपस्थित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे विद्येची देवता शारदा माता, आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा, आपल्या गावच्या प्रथम नागरिक वत्सलाताई तिगरे, त्याचप्रमाणे उपसरपंच साहेब, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, गावातील पोलीस पाटील, संतमुक्त समितीचे अधिकारी, सर्व या ठिकाणी मंचावर उपस्थित अधिकारी, त्याचप्रमाणे पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ. आज आपण हा जो सोहळा साजरा करत आहोत यामागे सगळं काही आहे, पण वडील हे कामाला जात असतात. वडील कामाला जात असतात त्यामुळे पाहिजे तेवढं लक्ष मुलांकडे देऊ शकत नाही, पण तुम्ही घ्यायला पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, आता भाऊ बोलून गेले, खूप राहण्यासाठी मोबाईल लावून देतो ही फार मोठी घातक समस्या. मोबाईल लहानपणावर आणि त्याचे डोळे खराब व्हावे, विचित्र परिस्थिती निर्माण व्हावी, त्याच्या मेंदूवरती परिणाम व्हावं, त्याच्या छातीवरती परिणाम व्हावं, या सगळ्या गोष्टीपासून आपण बाहेरून जे बोलणारे वक्ते बोलवले होते, पण साहजिकच आहे कारण त्यांना बसून बसून बोर झाला असेल आणि त्यांनाही भूक लागली असेल. परंतु मी 2-3 मिनिटात आपलं भाषण संपवतो कारण अजून एक प्रोग्राम आहे बाकी. तर प्रतिमेच्या स्वरूपात
विद्येची दैवत माता सरस्वती आणि आज ज्या माऊलीचं आपण जयंती साजरी करत आहोत जिजाऊ संत गाडगेबाबा वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामहिम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी त्रिवार वंदन करतो आणि वेळ बरीच झालेली आहे तरी मी सर्वांचे नाव घेत नाही. मंचवर उपस्थित मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे नैनानी मागच्या वर्षी सुद्धा सावित्रीबाई जयंतीचा कार्यक्रम साजरा केला होता आणि तीच परंपरा पूर्ववत करून यावर्षी सुद्धा तिने हिम्मत केली. ती धाडसी आणि जिद्दी आहे. तिला सांगितलं होतं मी की बाई मागच्या वर्षीचा प्रोग्राम झाला पण यावर्षी तू करणार का? तर म्हणे मी तुमची साथ पाहिजे मी करतो. तर आम्ही ग्रामपंचायत कमिटीने आणि गावातील मंडळीने शाळा समितीच्या लोकांनी गांधीजीच्या लोकांनी आणि जिल्हा परिषदच्या लोकांनी सर्वांनी तिला सहकार्य करून हा प्रोग्राम आखण्यात आला. तरी धन्य होतो आम्ही तुझी थोरवी गाताना. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती आपण साजरी करत आहोत. तर याच्या पूर्वी सर्वांनी मार्गदर्शकांनी सांगितलं का सावित्रीबाईचा जन्म हा 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी, आज 9 वर्ष म्हणजे काय होतात, म्हणजे जवळपास 9व्या वर्गातली मुलगी समजा सोबत लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिला लिहिता वाचता येत नव्हतं. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी तिला लिहायला तुमच्यासमोर 2 शब्द सांगत आहे सावित्रीबाई फुले विषय. सावित्रीबाई भारताच्या पहिल्या महिला व शिक्षिका होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाई आणि त्यांच्या वया अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द बंद करते. जय हिंद जय भारत. वडिलाची भूमिका साकार करीत आहे वर्ग 4थीचा विद्यार्थी मंथन तिगरे. यानंतर आज मी नवीन साडी घातली आहे, कशी दिसते? अरे वा, किती छान मोबाईल आहे, किती छान मोबाईल आहे. जर छान अभ्यास केला तर तुमचंच नाव मोठं करेल. हॅलो, काय करतोस रे? मित्रांनो, जास्त मोबाईल बघायचा नाही. जेवढा मोबाईल चांगला तेवढा वाईटही आहे. अरे अनमोल, आम्ही तुझ्या चिंपवतो, अजून तू मोबाईल बघतोस? मी आपला बूट ठेवले. मी आपला बूट ठेवलेले आहे. मी आपला बूट ठेवलेले आहे. चला आता आपण कसूया. नाही, मी तुझी कच्ची नाही चोरली. तुझी बुकी पोट दुखी चल दे माई पर्यंतची. गोट्या खेळण्यापेक्षा अभ्यास केला तर तुमचाच फायदा होईल. अजी, आम्ही गोट्या खेळत नव्हतो, गोट्या मोजत होतो. बरं आता छान अभ्यास करा. हो सरपंच बाई घरी. अजी, सरपंच बाई नमस्कार. या वयात गोट्या राहते का कुस्ती खेळत? अजी, गोट्या खेळून काय फायदा नाही होत. आजकाल नवीन मोबाईलवर गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाला एक मोबाईल घेऊन द्या. त्यावर तो अभ्यास करेल. अभ्यासाबद्दलही अनेक व्हिडिओ असतात. त्यामुळे तुमच्या मुलाची लवकर प्रगती होईल. तुमचंच नाव मोठं करेल. हो का सरपंच बाई? हो. नमस्कार. ठीक आहे. पारू कुठे गेलीस ग? काय झालं? आवाज येईल. ऑनलाईन बोलावलेली आहे. किती रुपयाची? फक्त 500 रुपयाची. देवा, तू तर त्याला तुलाच लावलीस. ते जाऊ दे गोष्ट. आता
मध्ये काय म्हणाल्या त्या म्हणाल्या की तुमचा मुलगा गोटे खेळतो, त्याला एक मोबाईल घेऊन द्या. मोबाईलवर काय काय वस्तू, अनेक वस्तू, छान छान वस्तू शिकायला मिळतात. शिकला तर नाव मोठा करेल. इथे फाटले कपडे घ्यायला पैसे नाही तर मोबाईल घ्यायला कुठले पैसे? थांब, विचार करू. बघा बघा, मला एक युक्ती सुचली. का? आपल्या घरी बकऱ्या आहेत ना, आपण त्या विकू आणि त्याला मोबाईल घेऊन देऊ. हो का? बरोबर काढली. काय करतोस रे? काय झालं बाबा? काय करतोस? अभ्यास करत होतो. हा बघ तुझ्यासाठी नवीन मोबाईल. अरे वा, किती छान आहे, किती छान आहे, मला तर खूपच आवडला. आता चांगले अभ्यास कर. हो बाबा. थँक्यू बाबा. हा मोबाईल मी आपल्या मित्रांना दाखवून येते. जा. आताच कृष्णा काव्यास, आताच कृष्णा काव्यास, इकडे या, इकडे या. हा बघा, माझ्या बाबांनी मला मोबाईल घेऊन दिलाय. हा बघा, हा किती छान आहे. 5G चा हो का? आयफोन आहे? मला नाही माहित. का तू होती माहित नाही रे तुला? आता सॅमसंग आहे. हो का? चला आता आपण सेल्फी काढू. सेल्फी ले ले सेल्फी थोड़ा थोड़ा ले. सेल्फी ले ले सेल्फी थोड़ा थोड़ा ले. मिली जुली रे दीना मीना, जीना के जीना मोबाइल बिना. मिली जुली रे दीना मीना, जीना के जीना मोबाइल बिना. थोड़ा डांस लेके, थोड़ा डांस मार ले. थोड़ा डांस लेके, थोड़ा डांस मार ले. मिला कर भीड़ में चिंका चिका दे. सेल्फी ले 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 सेल्फी थोड़ा थोड़ा ले. मंटू मनी, हमी मंटू मनी, सुंदर सुंदर गान बोलते जानी. मंटू मनी लगी मंटू मनी, सुंदर सुंदर गान बोलते जानी. और गानेर पागला छोड़ा छोड़ी, और सुरे नाचे बुढ़ा बुढ़ी. और गानेर पागला छोड़ा छोड़ी, और सुरे नाचे रे बुढ़ा बुढ़ी. थोड़ा डांस लेके, थोड़ा डांस मार ले. मिला कर भीड़ में हरे टिक्का चिका दे. सेल्फी ले 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 सेल्फी थोड़ा थोड़ा ले. सेल्फी ले 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 सेल्फी थोड़ा थोड़ा ले. आई फक्त 2 मिनिट थांब, मग होत नसेल जेवण.
स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर अनमोल तुझ्या बाबांनी 2 नगराई हा मोबाईल घेऊन दिला, तू याचा वाईट वापर करतोस. अरे अनमोल, आम्ही तुझ्याशी बोलतोय, अजून तू मोबाईल बघतोस. आता आम्ही तुझ्याशी राहून नाही. चल दे तुझा मोबाईल. माझ्या मोबाईलला हात लावू नको बरं का, नाहीतर बघ मी काय करते. हा धर तुझा मोबाईल. आजपासून आम्ही तुझे मित्र नाही. चला रे, आता हा याचा मोबाईल फक्त याचा मित्र मोबाईलच आहे. चला आता याला आपण सोडून जाऊ. हा मोबाईलच्या नादात पडून आपल्या मित्राला विसरून गेला. हा मोबाईलच्या नादात पडून आपल्या आई बाबांनाही विसरून गेला असन. चला रे. लागत आहेत, माझं डोकं दुखत आहे. आई काय झालं की बघू दे बघू दे. काय झालं बाळा? माझे डोकं खूप दुखत आहे, माझे डोळे दुखत आहेत. डोळे पण लाल दिसत आहे. तू पण नाही दिसत आहेस. डोळे पण लाल दिसत आहेत आणि डोळ्यातून पाणी पण काढत आहे. चल आता आपण डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टर डॉक्टर बघा बघा काय झालंय. बरे उघड बाळा. हो खरंच याचे डोळे लाल झाले आणि याच्या डोळ्यातून खूप पाणीही गळत आहे. याची झोप झालेली दिसत नाही. मोबाईल आला तेव्हापासून रात दिवस नुसतं मोबाईलच बघत असतो. काय करावं काय माहिती नाही. म्हणजे हा सगळा मोबाईलचा दुष्परिणाम आहे. याला जास्त मोबाईल बघू देऊ नका. जेवढा चांगला मोबाईल तेवढा वाईटही आहे. चांगल्या कामासाठी वापरायचं, कळलं का? हो. आता मी औषधी लिहून देते. हे घ्या आणि त्याला त्या वेळेवर द्या. किती रुपये झाले? 200. धन्यवाद डॉक्टर साहेब. कृष्णा, मी तुम्हाला या मोबाईलच्या नादात विसरून गेलो होतो. मला माफ करा. 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 ओहो
सारखे, लैंग नसलेला मोबाईल सारखे. कम्प्युटरच्या चिपसारखा माणूस, कम्प्युटरच्या चिपसारखा माणूस, मनाला पूजा साराय, मनाला पूजा साराय. मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातूनच बदल आयुष्यातूनच. म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मोबाईलचा वापर शक्य तेवढाच करा. त्यामुळे आपण आपल्या नातेवाईकांना, आई बाबांना, भाऊ बंधांना विसरून जातो, आपल्या चांगल्या माणसांना विसरून जातो. म्हणून मोबाईलचा वापर शक्य तेवढाच करा. आणि मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे. धन्यवाद. अशी हे नाटक आमच्या चिमुकल्यांनी सादरीकरण केलं. आमच्या चिमुकल्यांसाठी एकदा भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1832 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. त्या काळी स्त्रियांनी शिक्षण होणे म्हणजे महापाप समजले जायचे. अशा कठीण परिस्थितीत जी ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला जात असताना त्यांच्यावर लोक शेण, चिखल, दगड मारून फेकायचे, पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी गोरगरीब, विधवा व अनाथांना आधार दिला. त्यांनी स्त्रियांना अक्षरवा, निर्जरवा असा संदेश दिला. धन्यवाद. म्हणजे आवाज यानंतर दिगंबर सेलोकर, जान्हवी होमराज देशमुख, नियती राहुल तिगारे, ओजस्विनी विकास लांबट. लहानपण कीर्तिमान, अगदी छोट्याशा वयामध्ये ते समाजकार्यामध्ये जान्हवी खेमराज तिगारे देऊन त्यांचा सन्मान करावे. मी विद्यार्थ्यांचे नाव विद्यार्थ्यांनी तयारीत असावे. यानंतर मी आमच्या गावच्या पोलीस पाटील सोवंजारी, वैदवी योगराज उकरे, विशाखा देवदास त्यांचा सन्मान करावे. मी विद्यार्थ्यांचे नाव घेताना तयारीत असावे. लांबट, नितेश आनंदराव तिगारे, मंथन केवळ रामसेरोकर, ओम रोजराज नकाते, तन्मय. पुन्हा आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ वसराताई तिगारे, आमच्या वल्लीगावच्या सरपंच यांना आमंत्रित करते की त्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा सन्मान करावा. अरे टाळ्या वाजवा ना. आणि यानंतर ते घेऊन घ्या ना, ते प्रमाणपत्र द्या ना. यानंतर मी सर्व पाहुण्यांना विनंती करते की आमच्या सर्व आमच्या जे विद्यार्थी राहिले त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. दिनेश तिगारे, भाग्यश्री तुलारामजी पंचबाई. शेवटच्या टप्प्यात म्हणजे अध्यक्षीय भाषण. यानंतर अध्यक्षीय भाषण होईल. तरी मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जयंती आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये साजरा करण्यात येत आहे. व्यासपीठावर आज या ठिकाणी सावित्री ज्योतिबा फुले यांची जयंती नैना सावरबंदे हिने करण्याचा ठरविले आणि आम्हाला विचारून हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला आमचा नेहमी पाठिंबा असतो. तसेच गावकऱ्यांनी सुद्धा या मुलीचे कौतुक करून या कार्यक्रमाला प्रत्येक घरच्या स्त्रियांनी उपस्थित राहून आपल्या मुलीबाळींना घेऊन येते. त्या तिच्या कर्तृत्वावर होणारे गीत, गायन, भाषण हे कानावर पडून दे. चांगले संस्कार आपल्या मुलींना देता येईल. मुली आज जरी शिक्षित असल्या, त्या काळामध्ये सावित्रीबाई जेव्हा जन्म झाला सावित्रीचा, त्या काळात मुलींना उंबरठाही ओलांडण्याचा अधिकार नव्हता. मुलगी जन्माला आली तरी ती पापी समजल्या जात होती. जेव्हा ती सावित्री जन्माला